नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय आवळ्याची वडी। तर आवळा हा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे, केसांसाठी खूप फायदेशीर आहे। तर त्याचसाठी ना आवळा वडी बनवतोय आपण। त्यासाठी मी इथे आवळे घेतलेले आहेत, एक 5-6 आवळे घेतलेत। त्याला ना कुठल्याही स्टीमरमध्ये घालायचं, सोबतच आपल्याला आलं घालायचं आहे। मी इथे 100 ग्रॅम एवढं आलं वापरलेलं आहे। त्याला आपण इथे मी इडलीचं भांडं वापरलं, तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये घालायचं आणि 15 मिनटं छान हे वाफवून घ्यायचं। वाफवून घेतल्यानंतर बघा, हातानेच आपल्याला हा जो आवळा आहे तो एकदम व्यवस्थित ओपन करता येतोय। ह्याच्या आतली जी बी आहे ती आपण काढून घेणार आहोत। सगळ्या आवळ्यातली बी काढून झाली की हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि आल्याचे जे तुकडे होते ते सुद्धा ह्यात ॲड करायचे आणि हे वाटून घ्यायचं। लागलं तरच थोडं पाणी घालायचं, नाहीतर नाही लागलं तर अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। चमचाभर तूप किंवा तेल घालायचं, त्यात हे तयार केलेलं मिश्रण घालायचं आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण आता व्यवस्थित आधी मिक्स करून घेते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं 1 कपभर एवढा गूळ घालायचा आहे। गुळाने हे मिश्रण आपल्याला चांगलं घट्टसर व्हायला मदत सुद्धा होते। गुळाऐवजी तुम्ही इथे साखर वापरलात तरी सुद्धा चालेल। तर आता हे छान घट्ट होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत। सतत हे आपल्याला ढवळत राहायचं आणि छान घट्ट करून घ्यायचं आहे। तर जसं जसं हे घट्ट व्हायला लागेल तसं तसं ह्याचा रंग सुद्धा बदलू लागेल। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा किंवा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता बघा, ह्याचा रंग किती सुंदर आलेला आहे, बदलला आहे आणि हा असा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं। आता हे गरम गरम आहे तोपर्यंतच मी इथे बटर पेपरवरती काढून घेते। तुम्ही ताटाला तेल लावून सुद्धा हे करू शकता। तर इथे मी बटर पेपरवरती त्याला स्प्रेड करून घेते आणि स्प्रेड करून झाल्यावर हा जो पेपर आहे तो बंद करून ह्याला ना छान असा शेप देणार आहे। तर इथे मी चौकोनी शेप देते, म्हणजे मला वड्या ज्या आहेत त्या छान एकसारख्या पाडायला मदत होईल। छान असा शेप द्यायचा, थोडा वेळ हे ठेवून द्यायचं साईडला गार व्हायला आणि गार झाल्याच्या नंतरच हे ओपन करून ह्याच्या चांगल्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर आता बघा, बटर पेपर काय इझिली एकदम निघतोय बघा आणि हा जो रंग आहे या आवळ्याच्या वडीचा तो सुद्धा खूप सुंदर आलेला आहे। आता इथे सुरीच्या मदतीने किंवा कुठल्याही कटरच्या मदतीने आपण ह्याच्या छानशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत। बघा, सुंदर सेट झालंय हे। आता मी ह्याच्या वड्या पाडून घेते। मला चौकोनीच हव्यात म्हणून मी चौकोनी पाडून घेते। तुम्हाला जशा हव्या असतील तशा तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता। बघा, एकदम सुंदर ह्या वड्या कट होत आहेत की नाही। हे मी फ्रीजमध्ये वगैरे ठेवलं नव्हतं, बाहेरच ठेवलं होतं थंड होण्यासाठी आणि मग ह्या वड्या पाडून घेते। तर एकदम मस्त अशा ह्या वड्या बनवून तयार होतात। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ह्या वड्या आपल्या बनवून पाडून झालेल्या आहेत। तर आता इथे ह्या वड्या एकमेकांना चिकटू नयेत म्हणून काय करायचं, थोडीशी साखर घ्यायची, पिठी साखर, आणि ह्याच्यावरती स्प्रेड करून घ्यायची आणि ह्या पिठी साखरेमध्ये छान घोळवून घ्यायच्या, म्हणजे ह्या एकमेकांना चिकटत सुद्धा नाहीत आणि दिसायला सुद्धा त्या खूप सुंदर लागतात। मस्त आंबट गोड अशी चव असते। तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।